मी सर्वप्रथम लोकशाही चॅनल आणि ज्या ज्या चॅनलने हा मुद्दा हाती घेतला त्यांचा मनापासून अभिनंदन करतो, कारण त्याला एक मोठी ताकद प्राप्त झाली. वेलिंग्टन सोसायटीचा मुद्दा जर थोडक्यात मी सादर केलं तर ज्या विकासकांनी बिल्डिंग बांधली तो विकास कुठेतरी नाहीसा झाला आणि नंतर त्याची मृत्यू झाली. सोसायटीच्या लोकांनी सर्वांनी मिळून पैसे काढून ते बिल्डिंग पूर्ण केलं. बिल्डरनी रेफ्युजी एरिया, जे आग लागलं तर लोकांना एकत्रित जाऊन गोळा होण्याची जागा असते, ती जागाही त्यांनी विकली होती. तर ती जागा विकल्या असल्यामुळे ती जागा जोपर्यंत खाली होत नाही तोपर्यंत ऑक्युपेशन सर्टिफिकेट देणं हे फायर ब्रिगेडच्या नॉर्म्सप्रमाणे जमत नव्हतं. लोकांनी कोर्टात जाऊन त्या व्यक्तीला बाहेर काढलं आणि नंतर ऑक्युपेशनची प्रोसेस पूर्ण केल्यानंतर 1 ते 17 माळापर्यंत ऑक्युपेशन प्राप्त झालं. 17 ते 34 पर्यंत पेंडिंग होतं. ते फॉलोअप करत होतो. परंतु ज्या व्यक्तीला घरातून बाहेर काढलं त्या व्यक्तीने हे संकल्प केला का मला तुम्ही घरातून बाहेर काढलं, मी तुम्हाला सर्वांना बाहेर काढीन, आणि तो कोर्टात गेला. तो कोर्टात गेल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने जे सकारात्मक भूमिका पहिल्या दिवसापासून बजवायला पाहिजे होतं ते बजवलं नाही. आणि कोर्टाने सांगितलं, एक आधीच्या न्यायालयाने सांगितलं सर्व कॉम्प्लायन्स पुरा करा आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट घ्या. कॉम्प्लायन्स पुरा होता होता तो जज बेंच बदलला, दुसऱ्या बेंचकडे प्रकरण आला. दुसऱ्या बेंचने सांगितलं का नाही तुम्हाला घर खाली करावं लागेल, कारण माझ्या पद्धतीने हे चुकीचा ऑर्डर योग्य ऑर्डर होता असा मला वाटत नाही. त्या ऑर्डरच्या विरोधात सोसायटीचे लोक सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जे हायकोर्टाने ऑर्डर दिलं तो योग्य आहे. तुम्हाला जर वेळ जास्त पाहिजे तर तुम्ही पुन्हा जाऊन त्यांच्याकडे वेळ मागा. ते पुन्हा हायकोर्टात आले आणि 3 आठवड्याचा वेळ दिला. या 3 आठवड्याच्या दरम्यान सोसायटीच्या लोकांनी सर्व कॉम्प्लायन्स फुलफिल करून 21 तारखेला ॲप्लिकेशन केलं फायर ब्रिगेडकडे. ऑनलाईन केलं, ऑफलाईन केलं. पण फायर ब्रिगेडचे ऑफिसर संतोष सावंत यांनी मला असं वाटतं जितकं गतीने काम करायला पाहिजे तो केलं नाही. संतोष सावंतनी 25 तारखेच्या संध्याकाळी फायर ब्रिगेडची गाडी घेऊन जाऊन आतमध्ये चक्कर मारून सर्व काय ठीकठाक आहे असं लेखी सांगितलं आम्हाला. आणि 8 वाजता त्यांनी लेटर इश्यू केला ऑल कॉम्प्लायन्स फुलफिल करून. हे लेटर घेऊन 26 तारखेला पुन्हा हायकोर्टात गेले लोक. बॅड लक त्यांचा का ज्या न्यायाधीशांनी हे 3 आठवड्याचा वेळ दिला होता ते सुट्टीवर गेले 5 दिवसाच्या, आणि म्हणून त्यांच्याकडनं सुनावणी नाही झाली. नवीन बेंचकडे गेला. नवीन बेंचनी सांगितलं का त्यांचा ऑर्डर आम्ही बदलू शकत नाही, परंतु त्यांनी इंटरिम रिलीफ द्यायला पाहिजे होता. जितका कायद्याचा ज्ञान मला आहे, जोपर्यंत ते जज नाही आहे म्हणून ह्यांनी इंटरिम रिलीफ द्यायला पाहिजे होता. परंतु त्यांनी एक चांगलं काम केलं. 2 तारखेची जवळची तारीख दिली, कारण 4-5 दिवस सुट्टी होती. आता उद्या तारीख आहे. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी इंटरव्ह्यू केल्यानंतर हा प्रकरण आता संपलेलं आहे. परंतु उद्या योग्य अशा निर्णयाबरोबर महानगरपालिकेच्या लोकांनाही न्यायालयाच्या मार्फत वकिलांनी तिकडे सादरीकरण केलं पाहिजे. पुटअप केला का कुठल्याही बिल्डरनी ऑक्युपेशनसाठी पुटअप केला तर 8 दिवसाच्या आतमध्ये ऑक्युपेशन सर्टिफिकेट द्यायला पाहिजे, अशा प्रकारचा आदेश उद्या यायला पाहिजे. नाहीतर हे महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी लोक आणखीन ऑक्युपेशन सर्टिफिकेटचा रेट वाढवतील. आता मिनिमम 50 लाख आणि मॅक्झिमम 1 कोटी रुपये आहे. हे मी ऑन रेकॉर्ड सांगतोय. कुर्ल्याचा एका बिल्डरला 1 कोटी रुपये SRAच्या लोकांनी मागितलं. तो कोर्टात गेला. कोर्टाने सांगितलं ताबडतोब 8 दिवसात ऑक्युपेशन सर्टिफिकेट द्या म्हणून. प्रत्येक गोष्टीसाठी जर न्यायालयात लोकांना जावं लागलं मग न्यायालयामध्ये खूप खटले वाढतात, लोकांना न्याय मिळत नाहीये. आणि म्हणून हे कुठेतरी कोणीतरी ठीकठाक केलं पाहिजे, म्हणून मी इतका मोठा धाडसी निर्णय घेतला. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला मुंडन करण्याची संधी दिली नाही. मुंडन जर मी केलं असतं तर ह्याची ग्रॅव्हिटी आणखीन वाढली असती. कारण ह्या मुंबई शहरामध्ये सर्व ॲडव्होकेट गप्प राहिले, सर्व आर्किटेक्ट लोक गप्प राहिले. त्यांची क्रीडा MCHI BDA सारखी संस्था आहे, त्या संस्थेच्या लोकांनी काही म्हटलं नाही. म्हणून मी रिटायर न्यायाधीशालाही आवाहन केलं, बाबा तुम्ही पण तुमची भूमिका याच्यामध्ये हस्तक्षेप करून बजवा म्हणून. त्याचं कारण असं मी शेवटचं सांगतो, लोकमान्य टिळकांनी ह्या मुंबई शहरामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करून देशाला लोकशाही मिळवून दिलं. आणि त्याच मुंबई शहरामध्ये गणरायांचा आगमनच्या दिवशी लोकांना घर खाली करावं लागलं. ह्याच्यापेक्षा मोठा आणखीन वाईट दुर्दैव कोणताही असू शकत नाही, असं मी ठामपणे सांगू इच्छितो. या माझ्या वक्तव्याबद्दल मला जी शिक्षा भोगावी लागणार येणाऱ्या काळामध्ये ती भोगण्याची माझी तयारी आहे. त्याचंही कारण हे आहे का माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचा प्रवास नगरसेवक, आमदार आणि खासदार म्हणून करायला मिळालं. त्याचा मागचा हेतूच हे का या लोकशाहीने दिलेली ही ताकद आहे, त्याचा मी उपयोग करतोय.